तर तिकडे जे ट्रान्सपिरेशन कमी जास्त होऊ शकतो. जसं एखादा खूप हॉट डे आहे, तर खूप हॉट असतो जेव्हा पाणी पाणी कमी असतो झाडामध्ये, तेव्हा ते ट्रान्सपिरेशन बंद पण होऊ शकतो. आणि जेव्हा खूप जास्त पाणी झालंय झाडामध्ये, ते ट्रान्सपिरेशन जास्त पण होऊ शकतो. आणखीन दुसरा वे पण आहे, जसं आपल्याला गरमी लागते, तर आपल्याला कसं घाम सुटतो. ते घाम सुटतो, मग आपल्याला थोडासा हवा वाहतो, तर तसा थंड होतो बॉडी घाम सुटून. तर तसंच प्लांटमध्ये पण आहे. तर जेव्हा इनसाइड टेम्परेचर खूप वाढतो प्लांटचा, जेव्हा ट्रान्सपिरेशन होतो आणि हे ट्रान्सपिरेशन त्याला थोडं थंड करते झाडाला. आता खाणं फूड कोण बनवतं झाडामध्ये? रूट बनवते की लीफ बनवते झाडामध्ये फूड? लीफ बनवते की फ्रूट बनवते झाडामध्ये? खाणं कोण बनवतो? हॅलो, सगळे झोपले का? तर लीफ बनवते फूड. तर लीफ बनवते, फोटोसिंथेसिस करून फूड काय मी बनवते. हे फूड आहे. हे जे फूड आहे ते सगळ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतो फ्लोएम. हे जे फूड बनतं ते फ्लोएम आहे झाडांमध्ये. ते लीफ पासून सगळ्या ठिकाणी फूड पोहोचवण्याचं काम करतो. त्याला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. आता एक्सक्रीशन काय आहे? एक्सक्रीशन जे टॉक्सिक मटेरियल बनलेलं आहे झाडामध्ये, त्याला बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे एक्सक्रीशन. तर प्लांटमध्ये एक्सक्रीशन कसं होतो? जेव्हा पाने गळतात आणि फ्रूट गळतात, त्याच्यामध्ये एक्सक्रीशन होतो. जेव्हा झाडामध्ये ते गोंद, गम आणि हे लॅटेक्स बाहेर जाते, तुम्ही बघेल ते काही काही झाडाला मध्ये व्हाईट व्हाईट कलरचा जातो, पाणी सारखं असं असतो, ब्राउनिश पाणी ट्रान्सपरंट सारखं. ते आहे रेझिन. ते होतोय झाडाचं एक्सक्रीशन, म्हणजे झाडाला ते नको पण आपल्याला युजफुल आहे तो. हे आहे रेझिन गम्स. आणि तिसरा आहे कॅल्शियम कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स. ते जे कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स आहे, ते असं छोटं छोटं असं कांच सारखं दिसतं झाडावर, पण ते खूप इरिटेटिंग नेचरचं असतात. आपल्या हातावर लागले तर आपल्याला खूप खुजली होऊ शकते. तर हे आहे प्लांटचे एक्सक्रीशन. आता आपण बघणार ह्युमन मध्ये एक्सक्रीशन कसं असतं. तर ह्युमन मध्ये एक्सक्रीशन आहे ना, ते किडनीज मुले होतं. म्हणजे आपला पूर्ण रक्त किडनी मध्ये जातो, तिकडे फिल्टर होतो, तिकडे युरिन मध्ये जे जे आपल्याला कॉम्पोनेंट्स ब्लड मध्ये नसावं ते काढले गेलेलं जातं आणि परत शुद्ध रक्त परत बॉडीमध्ये पाठवली जाते. तसं युरिन तयार होतोय आपल्या बॉडीमध्ये. तर आपल्याला बॉडीमध्ये म्हणजे काही त्रास असेल तर युरिनचा कलर चेंज होतो आणि स्मेल चेंज होते. हे आपण आपल्या हेल्थ बघू शकतो युरिन मुले. तर किडनी आहे ते काम करतो फिल्ट्रेशनचं. तर किडनीमध्ये एक्सक्रिशन मध्ये कुठला कुठला पार्ट आहे? पेअर ऑफ किडनी, पेअर ऑफ युरेटर्स, एक युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. पेअर ऑफ किडनी फिल्टर करण्याचं काम करतो. आणि जे फिल्टर केलेला ब्लड म्हणजे वॉटर आता निघतो, आता जे वॉटर आहे ज्याच्यामध्ये नॉन टॉक्सिक मटेरियल आणि जे आपल्याला नाही पाहिजे ते पदार्थ आहे, ते युरेटर मध्ये पाईप सारखं असतं एक, युरेटर मध्ये जाऊन ब्लॅडर मध्ये, युरिनरी ब्लॅडर मध्ये जमा होतो.
युरिनरी ब्लॅडर एका बॅग सारखा आहे. जेव्हा तो भरतो आपल्याला युरिन जायची हे हे होते, जरूरत निर्माण होते आपल्यामध्ये. तर आणि युरेथ्रा, युरेथ्रा ज्याच्यातून युरिन ते बाहेर निघतो. तर हे आहे एक्सक्रिटरी सिस्टम ह्युमन मध्ये. नेफ्रॉन काय आहे? हे आपण आपल्याला म्हणतो ना छोटे छोटे नर्व्स, हे छोटे छोटे नर्व्स आहे ते नेफ्रॉन आहे. ते फिल्टरिंग युनिट आहे. म्हणजे आपल्यामध्ये छोटी छोटी जाळी असते ना, छोटी छोटी पोरसी जाळी आपण पाणी गाळण्यासाठी यूज करतो, त्याचं काम करतो नेफ्रॉन. म्हणजे ते छोटी छोटी जाळी आहे. तो त्याच्यामध्ये ब्लड जातो आणि प्रेशर मध्ये ते फिल्टर होतो. तर एक किडनी आहे, ते त्याच्यामध्ये 10 लाख नेफ्रॉन असतात आणि ते 190 लिटर ब्लड हे करतात, फिल्टर करतात. आणि तुम्ही सांगणार आमच्याकडे इतकं ब्लड असतं का? नाही असतं 190 लिटर. पण ते ब्लड आहे ना सतत सर्क्युलर केलेले गेलेले जातात किडनीमध्ये. म्हणजे ते 5 लिटर ब्लड आहे, त्यात तोच 10 वेळेला किडनीमध्ये हे सर्क्युलेट केलं गेलेलं जातो. तर आपण डेली 1.9 लिटर युरिन प्रोड्यूस करतात ह्याच्यामुळे. पण तुम्हाला मी दाखवते कसं किडनीचा शेप आहे आणि कसं होतो फिल्ट्रेशन नेफ्रॉन. तर इकडे आपल्याला बघण्याला भेटणे की किडनीमध्ये कुठकुठल्या पार्ट्स आहे. तर हे 2 किडनी दिसतात तुम्हाला ऑरेंज कलरची, हे 2 किडनी आहे. याच्या किडनीमध्ये हे बाजूला तुम्ही जे दिसतात हे आहे नेफ्रॉन, जालीसारखं असतं. हे किडनीमध्ये असतं. हे दुसरं जे आहे हे आहे एओटा. हे ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतो, म्हणजे शुद्ध ब्लड घेऊन येतो किडनीकडे. हे दुसरं आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन घुलले नाही आहे त्याला आपण म्हणतो ब्लू कलरचा वेना कावा. किडनी आपल्याला टॉक्सिक मटेरियल फिल्टर करण्यासाठी उपयोग करते, जसं युरिया, युरिक ऍसिड आणि क्रिएटिनिन. हे जे आहे युरेटर, जे मी सांगत होती 2 पाईप सारखं असतं, हे आहे. याच्यामध्ये जे फिल्टर केलेले पदार्थ आहे ते बाहेर पडतात. आणि हे जे बॅग सारखं आहे त्याला आपण म्हणतो युरिनरी ब्लॅडर. याच्यामध्ये युरिन स्टोअर केलेली जाते. याला आपण म्हणतो युरेत्रा. याच्यातून जे युरिन आहे ते बाहेर पडतो. हे आहे नेफ्रॉन. आता नेफ्रॉनचे पार्ट, जे नेफ्रॉन होतं किडनीमध्ये, जे छोटे छोटे नर्व्स आहे त्याला आपण नेफ्रॉन म्हणतो. त्याचे हे नेफ्रॉनचे छोटे छोटे ब्रांच आहे.
हे आहे रिनल आर्टरी, म्हणजे याच्यातून ब्लड किडनीमध्ये येतो. ग्लोमेरुलस तो बनतो, जालीसारखा बनतो. जे रिनल आर्टरी आहे पुढे जाऊन जालीसारखं रेडी होतं. त्याला आपण म्हणतो ग्लोमेरुलस. हे जे कप सारखं आहे येलो पिवळा कलरचा, ज्याच्यामध्ये ग्लोमेरुलस आहे, त्याला आपण म्हणतो बॉम्बिंग कॅप्सूल. हे फिल्ट्रेशन साठी सपोर्ट करतोय. हे आहे रिनल वेन. तुम्हाला हे एरो दिसतोय ना, तसं ते फिल्टर होतोय. हे पार्ट ऑफ नेफ्रॉन आहे. हे रिअब्झॉर्प्शन करतो. याच्यामध्ये मिनरल्स आणि इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहे, ते रिअब्झॉर्ब होतं. म्हणजे फिल्टर केलं तर सगळं फिल्टर होतं, न्यूट्रिएंट्स पण फिल्टर होतं. पण हा पार्ट मध्ये न्यूट्रिएंट्स परत ब्लड मध्ये ऑब्झॉर्ब केलेले जातात. हे आहे कलेक्टिंग डक्ट, म्हणजे जे काही फिल्टर केलेला गेला आहे ते ह्याच्यामध्ये कलेक्ट केलेला जातो. याच्यामध्ये युरिन आहे ते फॉर्म होऊन कलेक्ट होते. आता समजलं तुम्हाला हे कसं होतो? समजलं? नेफ्रॉन काय आहे, ते कसं फिल्टर केले जातात, रक्त कसं त्याच्यामध्ये येते, प्रेशर मुले फिल्टर होऊन पूर्ण एक चक्कर काटून ते बाहेर पडते. आणि जे गरजेचं आहे ते किडनी ठेवून देतो, आणि जे गरजेचं नाहीये तो बॉडीतून बाहेर काढतो. पण जसं आपण म्हणतो काही काही लोकांचा किडनी फेल होतो, तर त्यांना आपण डायलायसिस करतो. म्हणजे त्यांचे जे रक्त आहे ना, त्याला एक मशीन पासून गो थ्रू केलं गेलेला जातोय. आणि ते मशीन ग्रोथून करून ते फिल्टर करतात आणि त्याच्यातून युरिन आहे ते काढतात. म्हणूनच आपल्याला किडनीचा खास ख्याल ठेवायला पाहिजे. हे खूप पेनफुल असतो पेशंटसाठी. ते त्याच्यामध्ये खूप पेन पेन होतो. हे जेव्हा प्रोसेस केला गेलेला जातो, आणि हे परत परत करण्यासाठी केलेला गेला जातो, हर 3 दिवसात करण्यासाठी, बिकॉज त्याच्यामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये युरिन नाही प्रोड्यूस होतो. तर हे करून ते फिल्टर करतात अशुद्ध रक्त त्यांच्यामध्ये. हे समजलं तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर हे कॉर्डिनेशन म्हणजे काय? म्हणजे कॉर्डिनेशन हा शब्द म्हणजे एकमेकांचं हेल्प करून काम करण्यासाठी काम करावं. याला आपण म्हणतो कॉर्डिनेशन. म्हणजे मी हे काम करते, एक टास्क आहे, तर हे काम मी करणार, ते काम कोणी दुसऱ्याला देणार, आणि हे छोटं छोटं काम डिस्ट्रीब्यूट करून हे एक मोठं काम होऊन जातो. आपण त्याला म्हणतो कॉर्डिनेशन. तर वर्किंग टुगेदर इन हार्मनी, जे डिफरंट ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये, ते कोऑर्डिनेशन मध्ये काम काम करतोय. म्हणजे हार्ट आहे, ते रक्त पंप करून सगळ्या ठिकाणी रक्त पोहोचवतो आणि ऑक्सिजन मिक्स करण्यासाठी हेल्प करतो. लंग्स आहे, ते ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकतो. किडनी जे आहे ते रक्त शुद्ध करतो. डायजेशन जे आहे, जे आपण खातो त्याच्यामध्ये एनर्जी प्रोड्यूस करतो. आपल्या पोटामध्ये ते जे आपण खातो तो पचतो. तर हे सगळे सिस्टम्स आहे ना, ते कोऑर्डिनेशन मध्ये काम करतो. एखादा सिस्टम गेला तर दुसऱ्या सिस्टमला कठीणाई होते बॉडीला काम करण्यासाठी. जसं एक कॉम्प्लेक्स मशीन आहे, आणि कसं वॉच आहे, वॉच मध्ये खूप सारे पार्ट असतं, ते चालत असतं. एखादा पार्ट खराब झालं तर वॉच खराब होऊ शकतो. हे हे पण आपला बॉडी पण एक मशीन सारखं आहे. तर सगळे ऑर्गन्सला हेल्दी ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. ते एक होमिओस्टॅट रेडी करतात. म्हणजे एक
एक नॉर्मल कंडिशन रेडी करतो आपल्या बॉडीमध्ये. तर कोऑर्डिनेशन प्लांट मध्ये कसं कोऑर्डिनेशन होतो? फोटोट्रॉफिक, ग्रॅव्हिट्रॉफिक आणि हायड्रोट्रॉफिक. शूट ग्रोस टुवर्ड्स लाईट. म्हणजे फोटोट्रॉफिक, ट्रॉपिझम हे म्हणजे आपण आता बघणार आहोत की कुठला पार्ट कुठल्या प्लांट मध्ये अट्रॅक्ट होते. म्हणजे जे शूट आहे, जे पाणी आहे, ते कधीच जमिनीचा खाली नाही पैदा होत. का नाही पैदा होत? म्हणजे ते अट्रॅक्ट करतो. जे सूर्य आहे ते अट्रॅक्ट होतो त्याच्याकडे. तर जे शूट आहे ते केव्हाच लाईट मध्येच अट्रॅक्ट होणार तो. आता ग्रॅव्हिट्रॉपिक म्हणजे जे रूट आहे ते आतमध्येच तयार होणार. ते बाहेर कधीच तयार नाही होणार. तर तो आहे ग्रॅव्हिट्रॉपिक, म्हणजे ग्रॅव्हिटीला अट्रॅक्ट होण्यासाठी. हायड्रोट्रॉफिक रूट्सला आपण हायड्रोट्रॉफिक पण म्हणतात. एखादा रूट डेव्हलप झालं, आता पाणी कुठे कुठे स्टोअर केलेलं झालंय, तिकडे तिकडे रूट जाऊन रिच आउट होत. त्याला आपण म्हणतो हायड्रोट्रॉफिक. किमोट्रॉफिक म्हणजे ते पोलन ट्यूब आहे, ग्रोस टुवर्ड्स ओव्ह्यूल. म्हणजे जे आपल्याला प्लांट मध्ये जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे ते आहे किमोट्रॉफिक. म्हणजे जिकडे ओव्ह्यूल आहे तिकडे पोलन ट्यूब ग्रो होणार. समजलं हे ट्रॉपिझम? Yes, ma'am. Yes, ma'am. आता प्लांट्स मध्ये पण काही मुवमेंट होतो. तर असं कसं मुवमेंट होतो? तुम्हाला माहित आहे लाजालू प्लांट? तुम्ही त्याला हात लावलं की त्याचे पाणी बंद होतात. हे प्लांट माहित आहे तुम्हाला? Yes, ma'am. Ma'am. तर कसं हे आहे टच सेन्सिटिव्ह प्लांट. म्हणजे त्याला टच केलं तर त्याला कळते. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिकल्स इम्पल्सेस होतात. आणि इलेक्ट्रोकेमिकल म्हणजे काही केमिकल सिग्नल असतात, काही इलेक्ट्रिकल सिग्नल असतात. त्याच्यामुळे त्याला कळते की आपल्याला कोण हात लावतं आणि आपण ते पाणी बंद करून घेऊ. त्याच्यातून ते पाणी बंद होतात. दुसरं आहे व्हीनस फ्लाय ट्रॅप. हे काय करतो? हे फ्लावर आहे ना, खूप स्वीट स्मेल करतो. म्हणजे खूप स्वीट. तुम्हाला खीरची स्मेल कसं येते आणि तुम्ही कसं पळतात तिकडे मग, खीर असली तर, स्वीट असली तर. आता हे पण असंच असतात. हे प्लांट आहे ना, इन्सेक्टला ट्रॅप करण्यासाठी असं खेळ खेळतो. हे खूप स्वीट स्मेल सोडतो आणि एखादा इन्सेक्ट क्लोज त्याच्यामध्ये येऊन बसलं की नजदीक आलं ते इन्सेक्टला बंद करून घेतात आपल्यामध्ये आणि ते इन्सेक्टला खातात. हे प्लांट इन्सेक्टला खाण्यासाठी असतो. इन्सेक्टला खातात हे प्लांट. आपण त्याला म्हणतो व्हीनस फ्लाय ट्रॅप. आता लोटस अँड ट्यूबरोज. लोटस आहे ते ओपन होतो डे मध्ये आणि ट्यूबरोज आहे ते ओपन होतो नाईट मध्ये. म्हणजे तुम्हाला माहितीये काही फुलं रात्री खिलतात आणि त्याला आपण रातराणी म्हणतो. Yes, काही ma'am. फुलं डे खिलतात आणि रात्री झालं तर बंद होऊन जातात. तर हे आहे लाईट सेन्सिटिव्ह प्लांट्स. म्हणजे ते लाईट मध्ये सेन्सिटिव्ह असतात. आता बाल्सम सीड्स पॉज. हे काय असतो? रायपन फ्रूट. आता हे एखादा प्लांट आहे जे एका पॉड बनवतो. पॉड म्हणजे जसं वाटाणा कसं एका पॉट मध्ये असं बाहेरचा कव्हर मध्ये असतो, हे पण तसंच बाहेरचा कव्हर मध्ये असतं. पण जेव्हा ते मॅच्युअर झाला तर तेव्हा ते फुटतो, आपोआप फुटतो. जरासा टच केला की फुटतो. जरासा विंड आलं, हवा चालली की ते फुटतो. तर त्याला आपण म्हणतो बाल्सम सीड पॉड. ते फुटून खूप खूप दूर दूर फैलून जातो आणि तिकडे ते प्लांट ग्रो होतो. हे प्लांटचा तरीका आहे आपला सीड दूर डिस्टन्स पोहोचवण्यासाठी. आता न्यूरॉन काय आहे? हे न्यूरॉन आपण नेफ्रॉन बघितलं. नेफ्रॉन कुठे असतो? किडनीमध्ये. हे न्यूरॉन आहे. आता हे न्यूरॉन काय असतो? हे आपल्या डोक्याशी संबंध असतो.
म्हणजे आपल्या नर्वस सिस्टम. हे न्यूरॉन आपल्या डोक्यामध्ये असतो, मेंदूमध्ये. हे नर्वस सिस्टम मध्ये जोडले गेलेले जातात न्यूरॉन. आता तुम्हाला माहित आहे, जेव्हा तुम्हाला कोण टच करतो तुम्हाला माहित पडतो, जेव्हा वारं चालतं तुम्हाला माहित पडते. तर हे कसं होऊ शकतो? जे न्यूरॉन आहे ते आपल्या सगळ्या ठिकाणी असो, जास्त ब्रेन मध्ये असतो, पण ते मेसेज पोहोचवण्यासाठी काम करतो. फास्ट मेसेज पोहोचवतात सेकंड्स मध्ये. काही तुम्हाला जळलं तर तुम्ही पटकन हात काढता ना, असं 1 घंटा घेऊन असं काढतो का? नाही, पटकन काढतो. काय म्हणजे हे जे नर्व्हज आहे ते ब्रेनला पोहोचवतो की आपल्याला काहीतरी चटका लागलेला आहे, हात काढ तिकडून. तर ब्रेन हातला हे पोहोचवतो, मेसेज पोहोचवतो की पटकन हात काढ. तर ते आपण हात काढतो. हे असं मेसेज ब्रेनमध्ये असं ट्रान्सफर केलेलं जातं. काही काही लोकांना काही महसूस नाही होतं. तर त्याचे जे मेसेजिंग आहे, जे न्यूरॉन्स आहे, नर्वस सिस्टम आहे, ते काम नाही करत. म्हणून त्यांना काही काही लोकांना काही काही ठिकाणी काही फील नाही होत. तर हे आहे न्यूरॉनचं काम. तर न्यूरॉन असतं सेन्सरी, मोटर अँड असोसिएशन. सेन्सरी म्हणजे जे मी आता सांगितलं, ते ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये कनेक्शन असतं. ते पटकन मेसेज पोहोचवण्यासाठी काम करतो. मोटर मोटर जे आहे ते मसल्स आणि ग्लँड साठी आहे. म्हणजे आपल्याला काय आपल्यामध्ये काही काही हॉर्मोन्स रिलीज होतो, काही काही हे होतो, ते ब्रेन्स ते आपल्या ऑर्गन्सला काम करत राहा, मेसेज करत राहा, हे करतो. म्हणजे जसं आपल्याला युरिनला जायचंय, तर आपला ब्रेन आपल्यामध्ये जेव्हा युरिन बॅग भरते, जेव्हा ते ब्रेनला मेसेज पोहोचवतो की मी भरलेला आहे, मला खाली व्हायचंय. मग आपल्याला ब्रेन मध्ये जाऊन असं फील होतो की आपल्याला आता युरिनला जायचंय. जसं भूक पण तसंच आहे. आपल्याला एखादा भूक लागली तर स्टमक सांगतो की माझ्याकडे खायला काही नाहीये, मला खूप भूक लागली आणि ऍसिड वाढत जातोय पोटामध्ये. तर जेव्हा ऍसिड वाढतो, जेव्हा ब्रेनला मेसेज पोहोचतो की आपल्या स्टमक खाली आहे, आपल्याला आता काही खायला पाहिजे, नाहीतर ऍसिडिटी होणार. तर हे आहे ब्रेन आणि ऑर्गनचं रिलेशन. असोसिएशन म्हणजे कनेक्ट न्यूरॉन्स विथ द नर्वस सिस्टम. हे जे कनेक्ट होतो, आपल्या जे न्यूरॉन्स आहे ते नर्वस सिस्टमला कनेक्ट होऊन असोसिएट करतात. हे आहे असोसिएशन. आता रिफ्लेक्स ऍक्शन तर तुम्हाला माहित आहे, आता मी बोलली तुम्हाला. ते इनव्हॉलेंटरी रिस्पॉन्स असतो. व्हॉलेंटरी आणि इनव्हॉलेंटरी म्हणजे काय? व्हॉलेंटरी मध्ये स्वतःच्या समजीतून केलेला काम. इनव्हॉलेंटरी म्हणजे आपण बोलत नाही, आपण त्याच्याबद्दल सोचत नाही, पण ते काम होत राहते. जसं श्वास घेणे, हे श्वास घेणे इनव्हॉलेंटरी आहे. जसं आपण युरिनला जातो, एक्सक्रीशन, आपला हार्ट बीट होतोय, आपण त्याला काही सांगत नाही करा म्हणून. ते इनव्हॉलेंटरीली होत राहतो, आपोआप होत राहतो, 24/7 होत राहतो. ते आहे इनव्हॉलेंटरी ऍक्शन. तर रिफ्लेक्स ऍक्शन आहे ना, ते इनव्हॉलेंटरी ऍक्शन सुद्धा आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये एक स्टिम्युलस येते की जसं मी आता तुम्हाला एक्झाम्पल सांगली, जसं आपण एक गरम इस्त्रीवर हात ठेवलं, आपण असा विचार करत राहतो की आता हात काढू की नाही काढू, हात काढू की नाही काढू, आपण काढतो, पटकनच काढतो. ते आहे इनव्हॉलेंटरी ऍक्शन. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. तर हे ह्युमन मध्ये नर्वस सिस्टम आणि ब्रेन हे कसं काम करते, त्याचे काही काही पार्ट आहे. तर ते 3 पार्ट मध्ये डिवाइड असतो: CNS, PNS आणि ENS.
central nervous system, peripheral nervous system, and axial nervous system. ते जे नर्वस सिस्टम आहे ते सेंट्रल नर्वस सिस्टम हे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड मध्ये रिलेटेड आहे. आता पेरिफेरल नर्वस सिस्टम 12 pairs ऑफ cranial and 31 pairs ऑफ स्पायनल नर्व्स याला रिलेटेड आहे. ANS हे कंट्रोल इनव्हॉलेंटरी ऑर्गन, जसं हार्ट लंग्सला कंट्रोल करतो तो. तर ब्रेनचा पार्ट काय काय आहे? सेरिब्रम, सेरिबेलम, मेड्युला ऑब्लॉंगेटा आणि स्पायनल कॉर्ड हे आहे ब्रेनचं पार्ट. हे पूर्ण नर्वस सिस्टम मध्ये येतो. नर्वस सिस्टम आणि ब्रेनचा पार्ट. सेरिब्रम, सेरिबेलम अँड मेड्युला ऑब्लॉंगेटा हे ब्रेन मध्ये असतं. सेरिबेलम काय करतो? व्हॉलेंटरी मुवमेंट, म्हणजे आपल्याला जे थिंकिंग, रीडिंग, लर्निंग हे सगळं करायचं आहे हे सेरिब्रम मध्ये यूज केलेलं जातं. सेरिबेलम कोऑर्डिनेट करतो बॉडी बॅलन्स मध्ये. म्हणजे आपल्याकडे एक फ्लुइड असतो कानाचा मध्ये आणि डोक्यामध्ये एक सेरिबेलम एक फ्लुइड असतो. हे बॉडी बॅलन्स करण्यासाठी हेल्प केलेला जातो. आणि हे सेरिबेलम वॉकिंग, टॉकिंग, डुईंग ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये ते हेल्प करतो, कंट्रोल करतो बॉडीला. मेड्युला ऑब्लॉंगेटा इनव्हॉलेंटरी ऍक्टिव्हिटीला, जसं ब्रीदिंग सांगितलं मी, हार्टबीट, फिल्ट्रेशन हे सगळं इन मेड्युला ऑब्लॉंगेटा मध्ये होतो. स्पायनल कॉर्ड हे इम्पल्स क्रिएट करतो, सेंटर ऑफ रिफ्लेक्स असतं. म्हणजे ते पटकन जे आपण रिफ्लेक्स करतो हे स्पायनल कॉर्ड मध्ये येतो, पासून येतो ते इन्फॉर्मेशन. हे ते इम्पल्सेस ते कंडक्ट करतो स्पायनल कॉर्ड. आता हार्मोन्स आहेत इकडं, हे कोण कंट्रोल करतो? एंडोक्राइन ग्लॅन्ड्स कंट्रोल करतात. म्हणजे केमिकल कंट्रोल म्हणजे की बोलले गेलेलं आहे, म्हणजे हॉर्मोन्स जे होतो हे पिट्युटरी, त्याच्यामध्ये पिट्युटरी, थायरॉइड, पॅनक्रियास आणि ऍड्रिनल ग्लॅन्ड आहे. हे पिट्युटरी आहे ते ग्रोथ हॉर्मोन कंट्रोल करतो. थायरॉइड आहे ते थायरॉक्सिन मेटाबॉलिझम कंट्रोल करतो. पॅनक्रियास इन्सुलिन आणि ऍड्रिनल ग्लॅन्ड ऍड्रिनालिन. ही ऍड्रिनल जे ग्लॅन्ड आहे जे किडनीवर असतो एखादा, आणि त्याच्यामध्ये ऍड्रिनालिन ग्लॅन्ड असतो. हे असतो एक्साइटमेंट साठी, वॉटर पाहिजे, आपल्या बॉडीमध्ये वॉटर कमी झाली, हे सगळं त्याच्यातून येतो. म्हणजे जे हॉर्मोन आहे ते बॉडीमध्ये सिग्नल पाठवण्याचा आणि सिग्नल घेण्याचा एक मेसेंजर असतात ते लोक. तर ब्रेनला तसं कळतं की आता तुम्हाला भूक लागली आहे, आता तुम्हाला पाणी पिण्याचे आहे, आता तुम्हाला तहान लागली आहे. हे तसं त्यांच्यामध्ये तसं रोल प्ले करतात. आणि जे एंडोक्राइन ग्लॅन्ड आहे ना ते ब्लड मध्ये डायरेक्टली हॉर्मोन रिलीज करतात. हे जे इम्पल्स असतात ते फास्ट असतं आणि हे सतत बॉडीमध्ये नसतं. ते एखादा इन्फॉर्मेशन गेलं तर बॉडीमध्ये निघून जातं. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. तर आपला हे चॅप्टर संपला आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला सांगा. सगळ्यांना काही डाऊट आहे? एकदा वाचून घ्या हे सगळं. इकडतून वाचून घ्या. हे सगळं एकदा रीड करून घ्या, सगळं स्लाइड्स. रीड करून झालं तर मला सांगा, मी स्लाइड बदलते.
झालं मॅम, वाचून चेंज करा. झालं मॅम वाचून. झालं मॅम. झालं मॅम वाचून. झालं मॅम. झालं. झालं मॅडम वाचणं. झालं मॅम वाचून. झालं मॅम. झालं मॅम. झालं मॅम वाचून. झालं मॅडम. झालं मॅम वाचून. झालं मॅडम वाचणं. झालं मॅम वाचून. झालं मॅडम वाचणं. झालं मॅम वाचून. झालं मॅडम वाचणं. झालं मॅम वाचून. झालं मॅम वाचून. झालं मॅडम वाचणं. काही डाऊट आहे तुम्हाला आता? नो मॅम. नो नाही मॅम. ओके, मग तर हे लेसन कम्प्लीट झालंय. याचं पण प्रिपरेशन तुम्ही करू शकता. काही तुम्ही वाचून घ्या. एखादा काही डाऊट असेल तर मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारा. ओके मॅम. ओके मॅम. ओके, बाय. थँक यू. गुड नाईट. बाय. गुड थँक नाईट यू. मॅम. थँक गुड यू. नाईट. बाय. थँक यू. गुड नाईट बाय मॅम. बाय. गुड गुड नाईट नाईट. मॅम. बाय. थँक यू.
बाय बाय. बाय बाय बाय. बाय.